जनरेशन काय करते, 50,000 कॅपिटल आईवडिलांकडून घेऊन येतील किंवा स्वतःची 50,000 सेव्हिंग झालं की डायरेक्ट 50,000चे 1,00,000 करण्यासाठी ते लोक डायरेक्ट या जनरेशनला जर बघितलं तुम्ही तर आत्तापासून इन्व्हेस्टमेंट्सच्या हॅबिट तुम्ही लावायला हव्यात, सवयी लावायला हव्यात. माझ्या मुलाचं मी पहिल्यापासून तो जेव्हा 1 वर्षाचा झाला होता त्याच्या नावाने काही शेअर्स घेतले, काही म्युच्युअल फंड्स घेतले. त्याच्या प्रत्येक बर्थडेला त्याला आता जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी त्याला शेअर्स गिफ्ट करते. आता लास्ट मागच्या 3 वर्षामध्ये जर बघितलं तर शेअर्स त्यांनी स्वतः शॉर्टलिस्ट केले. सो आत्तापासून त्याला पोर्टफोलिओ बनवायला शिका. कारण की वॉरन बफेचं खूप कॉमन एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल आहे की ज्याने एवढी मोठी वेल्थ क्रिएट केली आहे मार्केटमधून. आणि सो दॅट आपण आत्तापासून आपल्या मुलांना सवय लावायला हवी. जर का तुम्ही पॉकेट मनी 1,000 रुपये देताय तर त्याला म्हणा 500 रुपये त्यातले इन्व्हेस्ट करा. ओव्हरनाईट पैसे नाही बनत कुठेही. जितक्या स्पीडनं तुमची गाडी जाणार तितक्या स्पीडनं ती ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस आहेत. ओके. तर अश्लेषा, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश, मला इथे बोलवलं म्हणून. मला तुझा पॉडकास्ट मी बरेच व्हिडिओज ऐकलेत आणि खरंच खूप छान पद्धतीने छानरित्या तू कव्हर करतोस सगळ्या गोष्टी. मनापासून धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. येस, आणि माझ्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय ना की तुझ्या फील्डमध्ये काम करतेस, त्या फील्डमध्ये फार कमी मुली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी मुली आहेत. अगदी बरोबर. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतेस, म्हणजे त्यांना क्लिअर होईल. ओके. ऍक्च्युली मी स्टॉक मार्केट ब्रोकिंग मध्ये आहे. सो ही फील्ड जर बघितलं तर भारतामध्ये खूप मुली जे आहेत ती लीड करत नाही त्या फील्डला. ही बेसिकली मेल डॉमिनेटिंग फील्ड आहे, बिझनेस आहे म्हटलं तरी चालेल. पण मी लहानपणी जे स्वप्न बघितलं होतं की मला फंड मॅनेज करायचं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. आणि मी त्या पद्धतीनं मग मी त्यानंतर त्याच्या क्लासेस घ्यायला स्टार्ट केले. पण मग या स्वप्नाची सुरुवात कशी झाली होती? मी ऍक्च्युली माझ्या वडिलांसोबत एका सेशनला गेले होते, एका फंड मॅनेजरला तिथे बोलताना बघितलं आणि मला असं कुठेतरी वाटलं की मी सुद्धा फंड मॅनेज करावा मोठ्या पद्धतीने. ओके. सो मग मी माझा बिझनेस एक जॉब केल्यानंतर मी सगळ्यात पहिले मी माझा जस्ट छोटंसं एक इंट्रोडक्शन देते. मी MBA फायनान्स केलं पुण्यामधनं आणि त्यानंतर मला 6 मंथ्स जॉब नाही लागला. सो त्यानंतर तिथून माझं स्ट्रगल स्टार्ट झालं. बट मला शेअर मार्केटबद्दल मधल्या काळामध्ये मी बरीच माहिती गोळा केली होती आणि त्याचे मी क्लासेस घ्यायला एका इन्स्टिट्यूटला स्टार्ट केलं. आणि त्या इन्स्टिट्यूटनी मला रेफर केलं एका कॉर्पोरेट म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीला आणि तिथे माझं प्लेसमेंट झालं. ओके. सो तिथे पण फॉर्च्युनेटली मला अशा गोष्टी करायला मिळाल्या की जिथे मी शेअर मार्केट शिकवू शकले. आणि त्यानंतर मला रिसेशन स्टार्ट झालं. 2008चं रिसेशन सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर मग मला त्या लोकांनी सेल्समध्ये टाकलं. सो आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड की मी ते सेल्स वगैरे करावं. सो मला माझे बाबा म्हटले माझा एस्टॅब्लिश्ड बिझनेस आहे, तू माझे क्लायंट्सला रेफर करून तू स्वतःचा बिझनेस चालू कर, ब्रोकिंग बिझनेस चालू कर. ओके. आणि त्यावेळेला ब्रोकिंग बिझनेस जर बघितलं तर मुली कुठल्याही तुम्हाला अजूनही तुम्ही बघितलं तर अजूनही त्या फील्डमध्ये मुली नसतात ऍक्च्युली. बरोबर. पण मी तिथून ते स्टार्ट केलं. स्टार्टिंगला मला ते नाही जमलं ऍक्च्युली काही गोष्टींमुळे की एक तर पहिली गोष्ट शेअर मार्केटचा खूप चांगला गंध नव्हता, एक्सपिरियन्स नव्हता. सो मी काही क्लायंटचे अकाउंट्स मॅनेज करायला घेतले. बट सुरुवातीला ते समहाऊ नाही वर्कआउट झालं आणि ते क्लायंट्स माझे जर बघितलं तर थोडेसे असे अपसेट होऊन वगैरे डिस्वर्स झाले. आणि त्यानंतर म्हणजे एक नॉर्मल मॅरेज नंतर जो ब्रेक असतो तो ब्रेक घेतल्यानंतर वगैरे माझा बिझनेस एक 4 ते 5 वर्षाचा माझा हेल्थ इश्यूजमुळे ब्रेक झाला. ओके. बट मी नंतर परत मी थांबले नाही. कुठेतरी एक ड्रीम होताच की नाही आपल्याला परत उभं राहायचंय. आणि मी परत स्क्रॅचपासनं अगदी शून्यापासनं माझे आधीचे क्लायंट्स जर बघितलं तर सगळे तुटले होते. माझ्याकडे 250 क्लायंट्स होते, ते सगळे तुटले होते कारण मला मॅनेज करायला नाही जमल्या. बट मधल्या 5 वर्षाच्या काळात मी शेअर मार्केटचा अभ्यास, टेक्निकल अनालिसिस या गोष्टी थांबवल्या नाही. आणि म्हणजे लाईफमध्ये जरी ड्रॉबॅक आला किंवा स्टॉप आला तरी तू तुझ्यावरती काम करत गेलीस. ओके. तुझ्या लर्निंग्स वरती काम करत अपग्रेड करत गेले स्वतःला. मी त्यावेळामध्ये खूप इंडियामधल्या चांगल्या मेंटर्स कडनं ट्रेनिंग घेतली. स्टॉक मार्केट बद्दल, टेक्निकल अनालिसिस कसा असतो हे सगळे शिकले. सगळ्यात पहिली गोष्ट प्रॅक्टिकल स्वतः केलं. त्याच्यानंतर काही लोकांना शिकवायला चालू केलं, मग त्यांना फायदा व्हायला लागला आणि तिथून माझा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला. तिथून मला कॉन्फिडन्स बिल्टअप झाला. सगळ्यात पहिली सुरुवात पण मी सांगते की माझ्या काही रिलेटिव्हला शेअर्स गिफ्ट करायला सुरुवात केली. इव्हेंच्युअली 2-3 वर्षामध्ये त्या लोकांना पण कॉन्फिडन्स आला की नाही शेअर्समध्ये पैसे वाढतात, म्युच्युअल फंड्समध्ये पैसे वाढतात. अशा काही गोष्टी मी
अगदी फ्रीमध्ये म्हणजे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स चालू केल्या, सुरुवात केल्या आणि मला त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला की तुम्ही जे सांगता ते खूप जेन्युइन आहे आणि त्याच्याने हेल्प होते. ॲक्च्युली आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते तुमच्या ॲडवाईसची. सो सगळ्यात पहिले मी लोकांना टेक्निकल अनालिसिस कसा यूज करायचा शेअर मार्केटमध्ये, स्टॉक्स कसे शॉर्टलिस्ट करायचे, या सगळ्या गोष्टींपासून मी सुरुवात केली आणि आत्तापर्यंत मी 80+ वर्कशॉप्स आणि 400+ वेबिनार्स घेतलेले आहेत. माझ्याकडे आत्ता 800+ क्लायंट्स आहेत ग्लोबली आणि माझ्याकडे जवळपास फायनान्शियल प्लॅनिंग जर म्हटलं तर आता ऑलमोस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचं काम आता सुरू आहे. अरे वा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. कारण कसं असतं ना की जी लाईफमध्ये बऱ्याच वेळेस ना असे अनेक संकट येतात की ज्याच्यामुळे आपण थांबून जातो. पण एक चांगली गोष्ट मला तुझ्यात दिसली की तू थांबली नाही, तू स्वतःच्या काम करत गेली स्वतःवरती आणि आज त्याचाच हा परिणाम आहे. येस. तर आता तू नुकतंच फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोललीस, तर ते एक्झॅक्टली म्हणजे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं, पण ते कसं करायला पाहिजे, का करायला पाहिजे, याचा आजही लोकांच्या मनात प्रश्न आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? येस. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक समज असतो, SIP स्टार्ट केली, म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे झालं, वी आर डन विथ फायनान्शियल प्लॅनिंग. बरोबर. आणि ते पण आपण एखाद्या एजंट कडून किंवा ऍडवायझर कडून करतात किंवा मग काही जण डायरेक्ट पण करतात. बट त्याचा अर्थ असा होत नाही की यू आर डन विथ फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खूप बरेच कंपोनंट्स आहेत, बऱ्याच गोष्टी फॅक्टर्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट इमर्जन्सी फंडचं महत्त्व सगळ्यांना पॅन्डेमिकमध्ये तर कळून गेलं असेल. परत दुसरी गोष्ट इन्शुरन्स प्लॅनिंग, हा पण एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर असेट अलोकेशन, म्हणजे तुम्ही असं ते म्हणतात इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट कीप युअर ऑल एग्स इन वन बास्केट. म्हणजे तुम्ही सगळे इन्व्हेस्टमेंट एका ठिकाणी करू नका. खूप रिअल इस्टेटमध्ये पण एक्सपोजर नकोय, खूप गोल्डमध्ये पण नकोय, खूप इन्व्हेस्टमेंट आणि ओनली स्टॉक मार्केट पण नकोय. काही जण फक्त 90-100% इन्व्हेस्टमेंट जे आहे एक्सपोजर टुवर्ड्स म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक मार्केट असतं, तर ते पण चुकीचं आहे. कारण की ऑल ऑफ सडन जर का 2020 सारखं पॅन्डेमिक वगैरे जर आलं आणि तुमची इन्व्हेस्टमेंट्स व्हॅल्युएशन ड्रॉप झाली, सो तिथे तुम्ही सफर होऊ शकता. सो सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लिक्विडिटी. तुम्हाला लिक्विडिटी हे बघणं इम्पॉर्टंट आहे. परत आता मी तुम्हाला एक लेटेस्ट एक्झाम्पल सांगते. पॅन्डेमिकमध्ये लोकांना कॉन्फिडन्स म्हणजे घरात बसल्या बसल्या लोकांनी शेअर मार्केट शिकण्यावरती जास्ती भर दिला. सो माझ्याकडे खूप यंग पब्लिक आली, खूप जण शिकले, स्टॉक मार्केटचा क्लास केला. आता या लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवणं इझी आहे, कारण की त्यानंतर मार्केट जे आहे ना शेअर मार्केट ते वन वे वरती गेलं आणि खूप नवीन लोक एंटर झाले. आणि त्यामध्ये काय झालं, हे नवीन लोक जेव्हा एंटर झाले ना त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष मार्केट स्टॅग्नंट होतं, म्हणजे लिटरली रिटर्न्स काहीही मिळाले नाही. सो माझ्याकडे ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या, फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स, आफ्टर मार्केट जेव्हा नवीन हाय बनवला होता, ते लोक 2 ते 3 वर्षात इम्पेशंट झाले. बरोबर. सो त्यांचं म्हणणं की अरे FD केली असती तर बरं झालं असतं. मी इतके चॅलेंजेस फेस केलेले आहेत अशा लोकांना आन्सर करता करता की मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जेव्हा करताय तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट तुमचं वर्किंग कॅपिटल टाकू नका, जे तुम्हाला इमिजिएटली लागणार आहे. समजा घर घ्यायचं आहे, समजा कार घ्यायची आहे, सो 2 ते 3 वर्ष इज खूप शॉर्ट टाइम असेल. सो इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये करताना मेक शुअर करा की ती लॉंग टर्म असेल. सो रिअल इस्टेटमध्ये करायची असेल तर काही प्रोव्हिजन पहिलेच तुम्ही फंड्स काढून ठेवा. सो स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमीत कमी 5 वर्ष तरी ॲटलिस्ट तुम्ही बघा, तरच त्या असेट अलोकेशनला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा असं मला वाटतंय. सो हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची पण बरेच पद्धती आहेत, आपण एक सगळं बघणार आहोत. आणि इन्शुरन्स प्लॅनिंग पण लोकांना वाटतं की त्याचं महत्त्व पण मला सांगायला आवडेल आपल्या आजच्या सेशनमध्ये. आणि सगळ्यात पहिली गोष्ट रिस्क ॲपेटाईट. आत्ताच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट 70 मधले 75 मधले एज मधले ब्रॅकेटमधले लोक सुद्धा स्मॉल कॅप सारखे फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सो मला असं म्हणायचं की आपण आपलं एज आणि रिस्क ॲपेटाईट बघणं खूप महत्त्वाचं आहे. सो आणि फायनान्शियल प्लॅनिंगवरती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जे AI ट्रेंड चालू झालं आहे, सो प्रत्येकाने अलर्ट राहायला पाहिजे की आपण आपलं फायनान्शियली साऊंड असणं आणि प्रॉपर प्लॅनिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की 4-5 वर्षात आपल्याला सगळ्यांनाच क्लॅरिटी येणार आहे की AI ॲक्च्युली आपल्या जॉब्सला किंवा बिझनेसेसला कशा पद्धतीनं अफेक्ट करेल, सो कशा पद्धतीनं थ्रेट असणार आहे. सो इट विल ऑलवेज मेक सेन्स की आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं. तर आता तू बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्यात, आपण स्टेप बाय स्टेप एका गोष्टीवरती डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला मुद्दा तू सांगितलास की ॲसेट ॲलोकेशन. तर बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, काही लोकांना माहिती नसेल, तर सगळं बेसिक पासून सांग आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. येस.
सो असेट ॲलोकेशन म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला आता इमिजिएटली एखादी गोष्ट घ्यायची असेल आणि किंवा मग आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखादा जॉब करताय, सो तुम्हाला हे बघायला हवंय की आता तुम्हाला घर घ्यायचं असेल 5-6 वर्षानंतर, सो काही फंड्स तो आहे तो तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये मे बी आता 3 वर्षांतर तुम्ही प्लॅन करत असाल घर घेण्याचं, तर काही फंड्स जे आहेत तुमचे ते तुम्ही थोडंसं एक काय म्हणतात त्याला एक्सपोजर जे आहे टुवर्ड स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये टाकू नका. सो किंवा मग बेसिकली घ्यायचं असेल तर त्यातलं एक 20 ते 25% अलोकेशन तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समध्ये टाकू शकता, कारण लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स जे आहेत ते खूप जास्ती सफर होत नाही. सो अशा फंड्समध्ये घेऊ शकता आणि मोर ऑफ तुम्ही एक ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये पण पैसे पार्क करून ठेवू शकता. माझ्याकडे खूप असे इन्व्हेस्टमेंट साठी येतात लोक की आमच्याकडे एवढे फंड्स आहेत, 30-40 लाख आहेत, आम्हाला वर्ष 1.5 वर्ष डबल करून द्या. सो असे पण लोक येतात, पण मी सरळ म्हणते त्यांना की नाही, मार्केटमध्ये 1-1.5 वर्षामध्ये माझ्याकडे तरी असं काही जादूची कांडी नाहीये. इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग 17-18 वर्ष माझ्याकडे एक्सपिरियन्स जरी असला तरी मी जादूची कांडी नाही देऊ शकत. सो ते इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही कन्झर्वेटिव्ह ह्याच्या ऑप्शन्समध्ये ठेवा असं मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर तुम्ही एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल तुमच्या आधीच्या पण सेशन्समध्ये कव्हर झालं, सो एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण तुम्ही करा. आणि हां, आणखी गोष्ट, आत्ताची जनरेशन काय करते की मोर ऑफ ते लोक लोन काढायला बघतात, खूप लहान वयामध्ये लोन काढतात आणि एक लोन झालं, आता एक घर घेतलं, मग दुसरं इन्व्हेस्टमेंटसाठी परत लोन काढतात, परत त्यांचं मग कार घेण्यासाठी लोन काढतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते लोनच्या हप्ते फेडण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जातं. सो मला म्हणायचं की एक रेसिडेन्शियल हाऊस, मी पण समजते की त्यात इमोशन्स असतात, पण खूप जण सेकंड इन्व्हेस्टमेंट, सेकंड रिअल इस्टेट पण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. पण आपण काय करतो, डाऊन पेमेंट करून परत लोन काढतो, त्या लोनमध्ये आपण जवळपास 9% रेट ऑफ इंटरेस्ट पे करतो. सो या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून दुसरी इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये करायची का नाही हे बघायला हवं. आपलं एका घराचं लोन नील होईपर्यंत बरेच जण दुसऱ्या घराचं लोन काढतात. सो त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन्स आपण व्यवस्थित करायला हव्या आणि मगच आपण. सो मला असं म्हणायचं आहे बेसिकली की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ओनली फॉर सेल्फ रेसिडेन्सी इज गुड इनफ, फक्त याद करावी. बाकी काही तुम्ही गोल्डचं ॲलोकेशन करू शकता. गोल्ड ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ॲज गुड ॲज मागच्या 10 वर्षाचा जर का ॲव्हरेज रिटर्न पाहिला तर 12 ते 13% रिटर्न गोल्डने सुद्धा दिलेत. सो गोल्ड सुद्धा तुमच्या इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये असायला हवं ॲज अ पार्ट. पण याचं पर्सेंटेज सांगू शकते का तू ओव्हरऑल, की समजा शेअर मार्केटमध्ये मी किती % केलं पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल 100% पैकी माझी जी सेव्हिंग आहे त्याच्यापैकी इतका % मी शेअर मार्केटमध्ये केलं पाहिजे, गोल्डमध्ये असं केलं पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये असलं पाहिजे, असं काही सांगू शकतेस? आता तुम्ही जर का तुमच्या अर्ली 20 आणि 25 मध्ये असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जवळपास 60 to 70% इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक मार्केटमध्ये करू शकता. कारण की तुमचा इनफ रिस्क ॲपेटाईट आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज तुमचं एज. रिस्क ॲपेटाईट पण असतो इनफ आणि एज पण तुम्हाला असतं की तुम्हाला जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट असतो, जेवढं लवकर तुम्ही स्टार्ट करता तो इफेक्ट तुम्हाला चांगला मिळतो. आता हेच जर का माझ्याकडे 55-60च्या मधले जण आले तर मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्ही स्टॉक मार्केट किंवा इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा एक्सपोजर थोडं कमी ठेवायला. सो मला असं वाटतं की 60-70% ॲलोकेशन तुम्ही घ्यायला हरकत नाही आहे, बट प्रोव्हाइडेड तुमची इमर्जन्सी फंड पण तुमच्याकडे असायला हवी आहे. सो इमर्जन्सी फंड एक अशी प्रोव्हिजन आहे की समजा लेट से आज कुठल्याही कारणाने अनसर्टन्टीमुळे तुमचा जॉब जर गेला तर एक 6 to 8 monthsचा बॅकअप तुमच्याकडे असायला हवा आहे. सो ती प्रोव्हिजन करून तुम्ही 60 to 70% इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट किंवा डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा करू शकता. सो त्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचे इफेक्ट मिळण्यासाठी तुमच्याकडे इनफ वेळ पण असतो. आणि काही पार्ट मी तुम्हाला सांगेल की एक 5 ते 10% इन्व्हेस्टमेंट तुम्ही गोल्डमध्ये करायला हरकत नाही, कारण गोल्ड ही असा इन्व्हेस्टमेंट क्लास आहे, जर पॅन्डेमिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर गोल्डमध्ये जवळपास 60 ते 70% एक अपमूव्ह तुम्ही बघितलं असेल तर एक खूप मोठा स्पाईकमध्ये जर बघितलं तर खूप मोठी काय म्हणतात रॅली तुम्हाला बघायला मिळाली आणि त्यावेळेला आपलं शेअर मार्केट जवळपास 40-50% ड्रॉप झालं होतं. सो तुम्ही गोल्डला एक हाय लिक्विड असेट क्लास म्हणून बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक हेजिंग, म्हणजे जेव्हा शेअर मार्केट खाली पडतं तेव्हा त्याला तुम्ही हेजिंग म्हणून म्हणजे एक प्रोटेक्शन म्हणून पण बघू शकता. सो गोल्ड हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट बास्केटमध्ये डेफिनेटली असायला हवं. आणि काही प्रमाणामध्ये तुम्ही FD सुद्धा ठेवू शकता, फिक्स्ड डिपॉझिट्स. जर तुम्हाला काही अचानक काही समजा घ्यायची छोटी मोठी वस्तू, काही तुमची नीड असेल तर त्या केसमध्ये तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवले तरी चालतात. पण 60 to 70% अपार्ट फ्रॉम वर्किंग कॅपिटल तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. यातून मला काय समजलं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वय काय आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही यंग असाल
तर तुम्ही 60 to 70 स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुमचं वय जास्त असेल, रिटायरमेंट वगैरे असेल, तर तेवढाच पोर्शन तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये करा, की गोल्डमध्ये वगैरे. ओके. त्यानंतर आता यंगच्या हिशोबाने बोलूयात की 60 to 70 स्टॉक मार्केटमध्ये, त्याच्यानंतर 10% आपण गोल्डमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर तू सांगितलंस की इमर्जन्सी फंड पण महत्त्वाचा आहे, तर त्याला 10-20% आपण करायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मग रिअल इस्टेट. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तू सांगितलीस की कमी वयामध्ये लोन करत बसायचं नाही. ओके. येस. त्यानंतर आता आपण थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोलूयात. मी तुला एक एज ग्रुप देईल आणि त्या हिशोबाने कसं प्लॅनिंग करायचं हे आम्हाला डिटेलमध्ये समजून सांग. ओके. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण वर्क करतो, काम करतो कोणासाठी, तर आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. पण आज जर आपण पाहिलं तर शिक्षण खूप अवघड झालेलं आहे, म्हणजे पैसा खूप लागतो. तर मग याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? आता शिक्षणाचं जर आपण बघायला गेलं तर आता 20-25 ब्रॅकेटमध्ये जर आपण बघूयात की आता लग्न झाल्यानंतर तुमची किड्स प्लॅनिंग म्हणजे फॅमिली प्लॅनिंग नंतर तर तुम्ही बघितलं तर किड्सची एज्युकेशनची प्लॅनिंग आत्ताची यंग जनरेशननी आधीच करायला हवी आहे. की आता कारण किड्समध्ये ट्रेंड जर बघितलं तुम्ही तर ओव्हरसीज जाऊन शिकण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये स्टार्ट झालेला आहे. म्हणजे हे मुलं जे आहे आजूबाजूला डिस्कस करतात. आणि आजकाल मी पेरेंट्सला बघते, माझे जे क्लायंट्स आहेत ते लोक लिटरली लोन काढून त्या मुलांना पाठवतात. आणि काही जणांना मी त्यांचे घर विकताना पण बघितले, त्यांच्या बाकी मुलांच्या शिक्षणासाठी ते लोक घर विकतात. सो तुमची प्रोव्हिजन नाहीये, बेसिकली प्रोव्हिजन करत नाही आपण, तयारी नाहीये सुरुवातीला. आणि आता तुम्ही आता एक नॉर्मल भाषेमध्ये जर बघायला गेलं, तुम्ही फॉरेनला पण नका पाठवू, पण नॉर्मल एज्युकेशनची कॉस्ट सुद्धा आता कुठल्या प्रमाणात आहे. माझं शिक्षण MBAचं जे झालं होतं 2005 ते 2007 मध्ये, त्या एज्युकेशनमध्ये माझा आत्ता मुलगा 7वी स्टँडर्डला जर बघितलं तर तेवढाच इक्विव्हॅलंट खर्च, इनफॅक्ट त्याचा खर्च जास्ती आहे. सो मला म्हणायचं की एज्युकेशन कॉस्ट आहे ना, इन्फ्लेशन इंडियामध्ये 10% ग्रो होतीये. सो ऑल ऑफ सडन पॅन्डेमिकमध्ये तर 30% जर बघितलं, एक नॉर्मल लेगमेनमध्ये बघितलं तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि नॉट ओन्ली फीस पण बाकी पण खूप एक्सपेन्सेस असतात. आणि आता माझा मुलगा जर मला म्हटला की मला डॉक्टर व्हायचंय, तर तुम्ही एक नॉर्मल कॉलेजचं तुम्ही एस्टिमेशन काढा, जवळपास 1 कोटीच्या खाली तुम्हाला एस्टिमेशन येणार नाही. आणि या 1 कोटीची कॉस्ट जर मी बघितलं, इन्फ्लेटेड कॉस्ट जर बघितलं तर 10 वर्षानंतर सेम 2.5 कोटीमध्ये असणार आहे. सो आपण त्या हिशोबाने प्लॅन करतोय का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की आपण इन्फ्लेशन बेस्ड इन्व्हेस्टमेंट करायला हवी आहे. आणि बेसिकली ओव्हरसीज जाण्याचा फॅड जे आहे ते इंडियामध्ये खूप स्टार्ट झालेलं आहे. सो आपण त्या हिशोबाने आत्तापासून प्लॅनिंग करायला हवं की कितीची SIP आपण त्यासाठी स्टार्ट करायला हवी, कितीचे इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी मुलाच्या एज्युकेशनसाठी पण करायला हव्या, की जेणेकरून तुम्हाला तुमचे ॲटलिस्ट घर विकण्याची वेळ किंवा लोन काढण्याची वेळ नको यायला. सो आत्तापासून व्यवस्थित प्लॅन करायला हवं. आणि कसं केलं पाहिजे समजा प्लॅनिंग जर करायचं असेल? आयडियली तुम्ही एक SIP स्टार्ट करू शकता. आता समजा फॉर एक्झाम्पल, आता तुमचा मुलगा 1 वर्षाचा आहे, आता 18 वर्षानंतर तो क्वालिफाय होईल हायर एज्युकेशन. सो त्याच्यासाठी तुम्ही आता 1 कोटी असं समजा की तो मुलगा आत्ता 18 वर्षाचा आहे आणि आत्ताची कॉस्ट आहे एज्युकेशनची 1 कोटी आहे, तर 1 कोटीसाठी तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट, किती अमाऊंटची SIP करावी लागेल. मग ती SIP तुम्ही आत्तापासून स्टार्ट करा, मंथली इन्व्हेस्टमेंट, सो दॅट तुम्ही त्या 18चा होईपर्यंत त्या गोलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकाल. ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की अर्ली एज पासून त्याच्या नावाची पण एक SIP काढून ठेवायची. म्हणजे 18 वर्षानंतर ज्यावेळेस तो मोठे हायर एज्युकेशनसाठी अप्लाय करेल त्यावेळेस तोच पैसे त्याला कामात पडेल. तेच पैसे त्याला कामाला पडतील. ओके. येस, खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. येस. आता मला थोडासा हटके क्वेश्चन विचारायचा आहे, कारण मी स्वतः यंग आहे आणि वर्क करतोय, काम करतोय किंवा कोणी पण आपण ज्यावेळेस काम करत असतो आपल्याला आपल्या पैशामधून काही पैसा सरकारला द्यावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. आता ही टॅक्सची भानगड बऱ्याच लोकांना समजत नाही की ते कसं हँडल केलं पाहिजे. ओके. आणि त्याचसोबत इन्व्हेस्टमेंट पण कसं केलं पाहिजे, तर या दोघींचा ताळमेळ कसा घालायचा हे तू समजून सांग. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा टॅक्सचं प्लॅनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण जर बघितलं आत्ताची आपली जनरेशन आणि आधीची जनरेशन, त्यांना इन्व्हेस्टमेंट किंवा टॅक्स प्लॅनिंग जर म्हटलं तर फक्त LICचं नाव होतं किंवा इन्शुरन्स पॉलिसी केल्यानंतर टॅक्स सेव्ह होतो, हे असे ऑप्शन्स होते. पण आता तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं, स्मार्ट पद्धतीने जर बघितलं तर नॉट ओन्ली इन्शुरन्स पॉलिसी आणि नॉट ओन्ली PPF, ॲक्च्युली PPF पण एक दुसरं ऑप्शन आहे. तुम्ही अजूनही तुमच्या आईवडिलांना विचारा की टॅक्स सेव्ह करायला मी कुठे इन्व्हेस्ट करू, ते तुम्हाला म्हणतील PPF कर, इथे पैसे वाचतील. पण आत्ताचं जर तुम्ही बघितलं तर इन्फ्लेशन बेस्ड इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण PPF मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट 15 वर्षाचं लॉक इन, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 7% रिटर्न तुम्हाला फक्त मिळतात. ओके. सो 15 वर्ष जर का तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट
स्टॉक मार्केटमध्ये टाकली किंवा म्युच्युअल फंड्समध्ये टाकली तर कमीत कमी 12 ते 15% रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकता. आणि ऑन टॉप ऑफ दॅट सगळ्यात लोएस्ट लिक्विडिटी. मार्केटमध्ये इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स असतात म्युच्युअल फंडच्या की ज्यामध्ये 3 वर्षाचा मिनिमम लॉक इन पिरियड असतो. सो कुठे 15 वर्षाचं PPFचं लॉक इन आणि कुठे 3 वर्षाचं लॉक इन पिरियड. तुमच्यासाठी विन विन सिच्युएशन असू शकते की 3 वर्षाचं लॉक इन आणि ऑन टॉप ऑफ दॅट 12 ते 15% रिटर्न. सो तुम्ही जर कम्पेअर केलं तर PPF आणि एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधी पण चांगली असते. सो दॅट टॅक्स प्लॅनिंग प्लस तुमचं लिक्विडिटी प्लस रिटर्न्स या तिन्ही पण गोष्टी प्रॉपरली अचीव्ह होऊ शकतात. सो माझ्या माहितीप्रमाणे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे टॅक्ससाठी, टॅक्स सेव्हिंगसाठी. आणि यामध्ये तुम्हाला अंडर सेक्शन 80Cचं पण डिडक्शन मिळतं. आता अपार्ट फ्रॉम दिस गव्हर्नमेंटने एक नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून एक लॉन्च केलेली आहे. सो NPS पण एक खूप चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे रिटायरमेंटसाठी की ज्यामध्ये तुम्हाला अपार्ट फ्रॉम 1.5 लाख तर तुमचे ELSS मध्ये कव्हर झाले समजा. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दिस 50,000 तुम्ही टाकू शकता. तिथे तुम्हाला अंडर सेक्शन 80 CCDचं डिडक्शन मिळतं. त्यामध्ये पण तुम्ही ॲसेट ॲलोकेशन ॲज पर युअर एज तुम्ही ॲलोकेशन ठरवू शकता की इक्विटीमध्ये जायचं आहे का तुम्हाला डेटचं प्रोपोर्शन जास्ती हवं आहे. सो ते पण एक खूप छान ऑप्शन आहे जो जेणेकरून तुम्ही 2 लाखापर्यंत टॅक्स तुमचा सेव्ह करू शकता. त्यामध्ये पण NPS मध्ये 2 ऑप्शन आहेत. एक ऑटो चॉईस आहे की जे तुमच्या एज प्रमाणे ऑटोमॅटिकली फंड सिलेक्शन करेल आणि दुसरा चॉईस असतो की ज्यामध्ये फंड सिलेक्शन तुम्ही स्वतः ठरवू शकता की मला 100% इक्विटीला जायचं आहे किंवा 80% इक्विटी आणि 20% डेट अशा पद्धतीने तुम्ही ॲलोकेशन ठरवू शकता. सो ELSS आणि NPS हे 2 बेस्ट ऑप्शन असतील माझ्या एक्सपिरियन्समध्ये. आता मध्येच तू रिटायरमेंट बद्दल बोललीस तर रिटायरमेंट प्लॅनिंगचं काय करायचं आणि कसं करायचं? रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा जर बघितलं तर आपण सगळ्यात पहिली इन्फ्लेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ता आपला महिन्याचा समजा 30,000 एक मिडल क्लास फॅमिली जर बघितलं महिन्याचा 30,000 खर्च असतो. बरोबर राईट. 30 ते 40,000 आपण पकडला तर याची इन्फ्लेटेड कॉस्ट आपण बघायला हवी आहे. आपण म्हणतो भारतामध्ये इन्फ्लेशन 6% आहे बट इन्फ्लेशन तुम्ही बघा दुधाचा रेट किती होता 5 वर्षापूर्वी आणि आताचा रेट किती आहे. आज तुम्ही डिनरला तुम्ही फॅमिली घेऊन जा आउटिंगसाठी जस्ट तुम्ही 2 वर्षापूर्वी डिनरचं कॉस्ट किती होतं 4 लोकांचं टेंटेटिव्ह तुम्ही बघा की किती कॉस्ट पडते. आणि आपल्या आधीची जनरेशन जर तुम्ही बघितलं तर ते त्यांच्या जर बघितलं तर ते अल्पसंतुष्ट होते. त्यांना बघितलं तर मूवी एखादा एखादं बघितलं तरी पण इनफ आहे. पण आपल्या जनरेशनला जे आहे ते मूवी पाहिजे, एंटरटेनमेंट पाहिजे, हॉलिडे पाहिजे, आउटिंग पाहिजे. म्हणजे माझी एक गंमत जर सांगायला गेलं आणि मला जर का असं ऑल ऑफ सडन मी कधी आजारी पडले माझे मिस्टर म्हणतात अरे हा तू 8 दिवस झाले तू बाहेरचं खाल्लं नाहीस ना म्हणून ते आजारी पडले. सो हे ज्या गमतीचा पार्ट झाला. पण मला असं म्हणायचं की आपल्या जनरेशनला एंटरटेनमेंट पण हवंय, आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. सो आपण त्या पद्धतीने प्लॅन करायला हवाय की असं नको व्हायला रिटायरमेंट मध्ये आपल्याला एक्सपेन्सेस मॅनेज होत नाहीये आणि मला कुठेतरी सेम लक्झुरियस लाईफ जी मी आत्ता जगते ती सवय झालेली आहे, ती सवय झाली आहे. मला तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. मला एव्हरी इयर हॉलिडेला पण जायचंय, ओव्हरसीज ट्रिप करायची, सेम एंटरटेनमेंट पण हवंय, सगळ्या गोष्टी सेम लाईफस्टाईल मेंटेन करायची. तर आतापासून प्लॅनिंग करायला हवं. म्हणजे इथे मला एक मुद्दा लक्षात आला की समजा आपले जे आई वडील आहेत त्यांची रिटायरमेंट प्लॅनिंग आणि आपली रिटायरमेंट प्लॅनिंग खूप वेगळी आहे. खूप फरक आहे कारण त्यांच्या गरजा कमी आहेत आणि आपल्या ओके. तर याला व्यवस्थित आपल्या जनरेशनसाठी आपल्याला जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी आणखी थोडंसं डिटेल सांग ना की आपण कशा पद्धतीने ते करू शकतो. सो रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी मी तुम्हाला एक सांगेल की आत्तापासून एक लॉंग टर्म अप्रोच घेऊन चला. आत्तापासूनच त्यासाठी आता समजा तुमचं मंथली खर्च तुम्ही सगळ्यात पहिले काढून ठेवा की 30,000 किंवा 40,000 एस्टिमेट तुमचा असेल तर याची कॉस्ट बघा, इन्फ्लेटेड कॉस्ट. सेम खर्च आत्ताच्या 30,000चे कॉस्ट महिन्याचा खर्च 30,000 असेल तर याची कॉस्ट 20 वर्षानंतर तुम्ही समजा रिटायर होणार असाल, आता तुमचं एज समजा 40 असेल आणि तुम्ही 60 मध्ये जर बघितलं आफ्टर 20 इयर्स या सेम 30,000ची कॉस्ट महिन्याला 1.5 लाख असणार आहे विथ इन्फ्लेशन. सो तुमची इन्व्हेस्टमेंट पण अकॉर्डिंगली तुम्ही इन्फ्लेशनला बीट करते का नाही हे चेक करा. आणि फक्त म्युच्युअल फंड्स किंवा SIP हा एकच मार्ग आहे की ज्यातून तुम्ही इन्फ्लेशनला बीट करू शकता. जर तुम्ही ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट केली, फिक्स्ड डिपॉझिट केली तर कदाचित तुम्ही इन्फ्लेशनला नाही बीट करू शकणार. आणि तुम्हाला सेम आत्तापासून म्युच्युअल फंड्समध्ये SIP जर तुम्ही चालू केली, स्टार्ट केली, तुम्हाला एक टोटल अक्युमुलेटेड कॉर्पस कॅल्क्युलेट करायचं आहे की मला रिटायरमेंट नंतर इन्कम नाही आहे, आफ्टर 60 मला कसलं पण नाही आहे. सो त्या पद्धतीने आत्तापासून SIP स्टार्ट करा सो दॅट तुम्ही त्या गोलपर्यंत रीच होऊ शकाल. आणि या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही काही रिस्क घ्यायला हरकत नाही आहे कारण की तुमच्याकडे 20 वर्ष म्हणजे इनफ वेळ असणार आहे. सो तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्सचे एक्सपोजर यामध्ये ऍड करू शकता.
सो दॅट तुम्ही प्रॉपर गोलपर्यंत पोहोचू शकता. ओके. त्यानंतर आता तू आधीचे मुद्दे तर नीट सांगितलेस, आपण थोडंसं याच्याबद्दल बोलूयात की इन्शुरन्सबद्दल. कारण आधी कसं होतं आणि आता कसं आहे तू ते सांग एकदा. सो इन्शुरन्स प्लॅनिंगमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट 2 महत्त्वाचे मुद्दे असतात, लाईफ इन्शुरन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आत्ता हयात असताना लागणार आहे. स्पष्ट जर बोलायला गेलं तर लाईफ इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की मी गेल्यानंतर माझ्या मुलाला किंवा माझा जो पण नॉमिनी असेल त्याला ती अमाऊंट मिळेल, असा तो मुद्दा आहे. सो खूप लोकांना तिथे करण्याची इच्छा होत नाही. पण आता हेल्थ इन्शुरन्स मी सगळ्यात पहिले खूप जास्त एम्फसाइज करते फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, कारण की खूप जण कॉर्पोरेटमध्ये वर्किंग असतात. त्यांना जर म्हटलं ना तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का, हो कंपनीमध्ये कव्हर आहे, बरोबर, बट व्हॉट आफ्टर 60s नंतर तुम्हाला कंपनी कव्हर करणार आहे का? आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नाही आहोत किंवा तुमचा बिझनेस असेल तर तिथे किंवा तुमचा एक पर्सनल बॅकअप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा मुद्दा लोकांच्या लक्षात नाही येत की एक पर्सनल इन्शुरन्स कव्हर असणं कधीही इम्पॉर्टंट आहे. त्यातही मी एक आणखी गोष्ट सांगू शकते की आपण हेल्थ इन्शुरन्स काढताना शक्यतो एक पर्सनल बॅकअप ॲट दी अर्लिएस्ट म्हणजे कमी एजमध्ये काढायला हवा, जेव्हा तुम्हाला कुठलाही डिसीज किंवा प्री इलनेस नसतो. कारण की आपण म्हणतो जेव्हा काही झाल्यानंतर बघू किंवा काही एखादा आजार झाल्यानंतर आपण हेल्थ इन्शुरन्स काढू, पण तेव्हा हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कव्हर देईल का नाही याची शाश्वती नसते. सो ही हेल्थ इन्शुरन्सची गरज जी आहे, कारण याचंच मी तुला माझं एक्झाम्पल सांगतो की सुरुवातीला आम्ही ते काय हेल्थ इन्शुरन्स वगैरे केलं नाही. माझे पप्पा रेल्वेत होते, मग त्यांचं ते कव्हर केलेलं होतं. पण मग माझ्या पप्पांचा ना मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे. ती एक गोष्ट झाली. मम्मीचं काय झालं की मेजर ऑपरेशन झालं मणक्याचं, आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आता हेल्थ इन्शुरन्स काढूयात की बाबा आता एवढा खर्च तर झालाय, आता आपण नेक्स्ट टाइम काढून घेऊ, म्हणजे नेक्स्ट टाइम जर असं काही झालं तर आपण सावध राहू. पण ज्यावेळेस मी काढायला गेलो ना तर त्यांनी मला इन्क्वायरी केली की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, त्यांचं एज काय आहे आणि त्यांना काही हेल्थ इश्यू झालेले आहेत का. तर मी सांगितलं की ऑलरेडी असे झाले. तर ते म्हणे आम्ही नाही देऊ शकत. मग हा मुद्दा मला तेव्हा क्लिक झाला की यार या गोष्टी नॉर्मल लोकांना माहिती नसतात की एखादा आजार झाल्यानंतर आपण काहीच नाही करू शकत, इन्शुरन्स पण नाही काढू शकत. येस. आता मी माझ्या एंटायर करिअरमध्ये हेल्थ इन्शुरन्स ज्यांचे नव्हते मी त्यांचे काही एक्सपिरियन्सेस सांगते. म्हणजे खूप काही जवळच्या क्लायंट्सला फॅमिली मेंबरला कॅन्सर झाल्यामुळे किंवा मोठा एखादा आजार झाल्यामुळे घर विकताना पण बघितलंय. कारण जेव्हा इमोशन्स येतात तेव्हा आपण पुढे मागे बघत नाही. सो म्हणून माझं म्हणणं असतं की हेल्थ इन्शुरन्सची प्रोव्हिजन एक बॅकअप नेहमी ठेवा. कॉर्पोरेटच्या इन्शुरन्सवरती डिपेंड राहण्यात अर्थ नाही आहे, कारण की आफ्टर 60s कव्हर करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा इलनेस स्टार्ट झाल्यानंतर कंपनी कव्हर देत नाही, जसं तू आता सांगितलं. आणि त्यात पण बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन असतात की ज्या माहिती नसतात. बरोबर. आता एखादा आजार असेल तर सगळ्यात पहिले हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणते की या आजाराशी रिलेटेड पुढची 4 वर्ष आम्ही तुम्हाला कव्हर देणार नाही. सो हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता, कमी वयामध्ये एक तर प्रीमियम पण कमी लागतो, तुमचं प्रीमियम फिक्स होतो. सो कमी वयात काढलेलं कधीही चांगलं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर का कॉर्पोरेटमध्ये कंपनीत काम करताय, सो तुम्ही काही झालं, काही एखादा इलनेस स्टार्ट झाला किंवा हॉस्पिटलायझेशन खर्च आला तर कंपनीतला कव्हर यूज करा. आणि पर्सनल बॅकअपमध्ये तुम्ही नॉन क्लेम बोनस प्लॅन ऑप्ट करा. त्यामुळे काय होईल की तुमचा इन्शुरन्स जो आहे त्यामध्ये न यूज झाल्यामुळे त्यामध्ये नॉन क्लेम बोनस तुमचा ॲडिशन होत राहणार. सो तुमचा 10 लाखाचा कव्हर 40 लाखापर्यंत पोहोचू शकतो 5 वर्षामध्ये. सो तुम्ही ही प्रोव्हिजन खूप लवकर काढलेली बरी, जेव्हा गरज नसते. इन्शुरन्सची अशी गोष्ट आहे जेव्हा गरज नसते तेव्हा काढायला हवी आहे, कारण नंतर चार्ज पडण्यात मध्ये अर्थ नाहीये. आणि आता आपण बोलूयात लाईफ इन्शुरन्स बद्दल. सो लाईफ इन्शुरन्समध्ये पण टर्म इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे काढणं, की ज्यामुळे तुम्हाला एक मेंटल सिक्युरिटी मिळते, इमोशनल सिक्युरिटी मिळते की नाही मी माझ्या मुलाचं फ्युचर सिक्युअर केलं. आज तुम्ही लोन काढता किंवा काही कुठली गोष्ट जर का मोठ्या प्रमाणात लायबिलिटी क्रिएट झाली तुमच्यावरती, तर त्या केसमध्ये तुमचं इन्शुरन्सची प्रोव्हिजन नसेल तर तुम्हाला काही झालं तर ते तुमच्या मुलाला किंवा तुमच्या फॅमिलीने का सफर व्हावं. सो त्या केसमध्ये लाईफ इन्शुरन्स काढलेला कधी चांगला. लाईफ इन्शुरन्समध्ये एक मुद्दा मला हायलाईट करायला आवडेल की लाईफ इन्शुरन्समध्ये खूप लोक इन्व्हेस्टमेंट अटॅच करतात. सो फक्त प्युअर टर्म इन्शुरन्स घेतलेला कधी चांगला. आपण बरेचदा म्हणतो की अरे लाईफ इन्शुरन्स मी गेल्यानंतर ते पैसे फॅमिलीला मिळणार आणि मी जेवढे प्रीमियम 20-25 वर्ष पडणार ते पैसे पाण्यात जाणार. बट मला असं म्हणायचं आहे की एक तर तुम्हाला प्रीमियम कमी पडतो टर्म इन्शुरन्समध्ये, आणि आपण जर का त्याला इन्व्हेस्टमेंट आपण जर एक्सपेक्ट केलं की ते पैसे जेवढे प्रीमियम भरलं तेवढं मला परत मिळू दे, तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलीत तर इन्शुरन्स कंपनी तुमचेच पैसे तुम्हाला परत देते. सो ते पैसे तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट केले आणि खूप कमी अमाऊंटमध्ये टर्म इन्शुरन्स काढला तर ते एक फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप चांगलं पार्ट ठरेल. आणि बाकी इन्व्हेस्टमेंट्स उरलेले पैसे जे आहेत ते तुम्ही म्युच्युअल फंड्स
किंवा SIP मध्ये टाकलेले कधीही चांगले राहतील. पण मला असं म्हणायचं की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी मिक्स नाही केल्या पाहिजे. दोन्ही पण गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला हव्यात. आता आपलं इन्शुरन्सचं पण कव्हर झालंय. थोडंसं आता मला रिअल इस्टेट बद्दल बोलायचं, कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच. तर त्याला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे ते थोडंसं डिटेलमध्ये सांग. राईट. आता मी बेसिकली भारतामध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक थोडंसं स्टेटस सिम्बॉल आहे. बरोबर. सो मला असं वाटतं की आपण राहतं घर घेतल्याच्या व्यतिरिक्त आणखी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये नको करायला. माझा इथे फ्लॅट आहे, माझा तिथे फ्लॅट आहे, माझे 3-4 फ्लॅट आहेत, माझे इथे प्लॉट आहेत. बट तुम्ही इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करा. लोक म्हणजे मोस्टली भारतामध्ये कल जो आहे रेंटल इन्कमकडे आपण बघतो की मला इन्व्हेस्टमेंट करायची आणि रेंटल इन्कमसाठी रिअल इस्टेटमध्ये जाण्यात ऍक्च्युली अर्थ नाही आहे. तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल 1 कोटीचा फ्लॅट घ्यायचा ठरवलं इन्व्हेस्टमेंट म्हणून, राईट. आता तुमचं राहतं घर जे आहे त्याचं समजा तुम्ही लोन फ्री केलेलं आहे, त्याचं लायबिलिटी पहिलं घर लोन फ्री झालेलं आहे. आता तुम्ही सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा घराकडे जाता तर तिथे मला तुम्हाला स्पेशली हायलाइट करायला आवडेल की आता तुम्ही 1 कोटीचं घर शॉर्टलिस्ट केलंय की ज्याचं रेंटल इन्कम तुम्हाला वाटतं की मी छान फर्निचर वगैरे केलं तर मला एक 30,000 पर्यंत रेंटल इन्कम मिळेल. सो तुम्ही जस्ट कॉस्ट चेक करा. फर्निचरचं कॉस्ट तुम्ही ऍड करणार, इंटिरियर करणार, ते एक ॲडिशनल कॉस्ट 1 कोटीच्या वरती असणार आहे. एक कमीत कमी 12 ते 15 लाखाचं इंटिरियर तुम्ही त्यामध्ये करणार, राईट. आता 1 कोटीचं घर घेण्यासाठी तुम्ही कमीत कमी 30% तर डाऊन पेमेंट कराल, 30 लाख रुपये, राईट. त्याच्यानंतर तुम्ही उरलेल्या 70 लाखामध्ये तुम्ही लोन काढणार. या 70 लाखाचं तुम्ही 65,000 अप्रोक्स लोन EMI भरणार, राईट. सो 30 लाख मला असं म्हणायचं आहे की इतकं करून सुद्धा तुम्हाला महिन्याला 30,000 रेंटल इन्कम मिळणार आहे, विच इज ॲज गुड ॲज ओनली 2.5 ते 3%. आणि 30,000 आपल्याला खिशातून टाकायचं. बरं, वरतून तुम्ही जे 9% रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही EMI पे करणार आहात तो तुम्हाला एक वेगळा लॉस असेल. म्हणजे या 70 लाखाच्या लोनवरती तुम्ही 20 वर्षामध्ये आणखी 70 लाखाचा इंटरेस्ट पे करणार. आणि अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही 30 लाखाची जी डाऊन पेमेंट तुम्ही प्रॉपर्टीमध्ये करताय ती जर का तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये टाकली आणि 12% प्रमाणाने जर का तुम्ही स्पीडने जर का त्याला इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न्स एक्सपेक्ट केले तर कदाचित याची कॉस्ट 20 वर्षामध्ये 1.5 कोटीच्या जवळपास असू शकते कमीत कमी. आणि हे जर का तुम्ही 65,000ची जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP केली तर त्या SIP मध्ये पण तुम्ही कदाचित 5.5 ते 6 कोटीपर्यंत पोहोचू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्ही रिअल इस्टेटला नक्कीच बीट कराल. आणि रिअल इस्टेटमध्ये जर का रिटर्न्स कॅल्क्युलेट केले तर 6 to 7% पर्यंत ॲप्रिसिएशन आणि रेंटल इन्कम दोन्ही जर का पकडल्या तर 6 ते 7% पलीकडे ग्रोथ फारशी मिळत नाही. पण मग इथं मला विचारायचं की जर समजा कमर्शियल प्रॉपर्टी, मग त्याबद्दल काय सांगशील? कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये शॉप्स वगैरे असतील, आता माझं स्वतःचं पण ऑफिस आहे. कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये मेंटेनन्स पण एक खूप हायर साईडला आहे की हा एक मुद्दा आपण बघायला हवा आहे. कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये रेंटल डेफिनेटली चांगलं येतं, पण परत आहे तिथे स्लाइटली 4 ते 4.5% तुम्ही रेंटल यील्ड एक्सपेक्ट करू शकता कम्पेअर टू रिअल इस्टेट. पण बाकी जर कॉस्ट जर तुम्ही बघितलं तर तिथे मेंटेनन्स आणि सगळं जर बघितलं तर म्युच्युअल फंड्समध्ये SIP करणं आणि जी डाऊन पेमेंटची अमाऊंट आहे ती म्युच्युअल फंड्समध्ये टाकलेली कधीही चांगली. तुम्हाला इव्हेंच्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिटर्न्स डेफिनेटली चांगले दिसतील, कारण ॲप्रिसिएशन आणि रेंटल इन्कम या दोन्ही पण गोष्टी तुम्ही तिकडनं जास्ती ऑप्ट करू शकता कम्पेअर टू इन्व्हेस्टिंग इन कमर्शियल और आयदर रेसिडेन्शियल. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की दोघांपेक्षा आपण म्युच्युअल फंड्सला जास्त म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही प्रिफरन्स केलेलं कधी पण चांगला, कारण की तिथे पण तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट भरणार 9%. सो ते गणित जर बघितलं तर तुम्हाला फायदेशीर कधी पण असं असेल की तुम्ही म्युच्युअल फंड्स आणि SIP करा, रादर तुम्ही रेंटल इन्कमसाठी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. ओके, आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे तुला की तुला आता किती वर्ष झाले फायनान्स फील्डमध्ये काम करतेस? मला आता 18+ वर्ष झाली आहेत. बापरे. आणि स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केला? मला कोर एक्सपिरियन्स स्टॉक मार्केटचा 18 वर्ष म्हटलं तरी चालेल. मी स्टार्टिंग जर्नीज फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग पासून केलेली आहे. ओके. सो मला आता 18+ वर्ष झाली आहे की फुल टाइम ट्रेडिंग पण करून झालेली आहे. बट आता मी बेसिकली तेच प्रिफर करते की म्युच्युअल फंड्स आणि काही माझे पोर्टफोलिओज जे आहेत ते फंड मॅनेजरला डेलिगेट करायला बघते, कारण की आता इन्व्हेस्टमेंट स्टॉक सिलेक्शन जर तुम्ही बघितलं पॅन्डेमिकच्या आधी ज्या कंपन्या होत्या आपल्याला कधी वाटलं नव्हतं की वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट खूप लोकांना बघायला मिळेल. बरेच बिझनेसेस पॅन्डेमिकमध्ये बंद पडले. झोमॅटो सारखी कंपनी पण मार्केटमध्ये येईल कधी असं वाटलं नव्हतं. सो खूप बिझनेसेस जे आहेत कंपन्या ज्या आहेत डायनेमिक झाल्यात. म्हणजे स्टॉक सिलेक्शन किती अवघड झालं, स्टॉक सिलेक्शन इतकं अवघड झालेलं आहे की आज जी कंपनी मी तुम्हाला रेकमेंड करते, माझा स्वतःचा खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च आणि अभ्यास आहे. माझे क्लायंट्स मला म्हणतात की मॅडम आम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये नाही टाकायचे, तुमच्याकडे पैसे मॅनेज करायला देतो. मी तरीही त्यांना म्हणते की तुम्ही फंड मॅनेजर्स जे आहेत त्यांचं ते फुल टाइम काम आहे, तुम्ही त्यांना डेलिगेट करा.
हे माझं कायम सल्ला असतो त्यांना. सो मला असं बेसिकली म्हणायचं आहे की मार्केट जे आहे किंवा स्टॉक सिलेक्शन जे आहे ते खूप डायनेमिक झालं आहे. 5 वर्षानंतर काय सिनारिओ असेल, तो स्टॉक 5 वर्षानंतर त्याचं काय भवितव्य असेल हे आपण प्रिडिक्ट करणं खूप चुकीचं असेल. बरोबर. पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. होत्या त्या कंपन्या नव्हत्या झाल्या म्हणजे बंद पडल्या. सो या पद्धतीनं तुम्ही जे लोक फुल टाइम डेलिकेटनी हे काम करतात त्यांना सोपवलेलं कधी पण चांगलं. ओके. आणखी काही एक्सपिरियन्स किंवा लर्निंग्स तुला शेअर करायच्या आहेत याच्या बाबतीत, स्टॉक मार्केटच्या बाबतीत? आता माझ्याकडे यंगस्टर लोक येतात, फ्युचर्स अँड ऑप्शन शिकायचं, मी शिकवते, पण माझं पहिले असतं त्यांना नेहमी एक इंट्राडे शिकायचंय, फ्युचर्स अँड ऑप्शन शिकायचंय, फुल टाइम ट्रेडिंग करायचंय. पण मी तुम्हाला म्हणेल की सगळ्यात पहिले एक छान कॉर्पस जमा करा, स्वतःचा रिस्क ॲपेटाईट जमा करा. आता हे आत्ताची जनरेशन, आपण जे पैसे गुंतवतो ते पण कुठून तरी उचललेले असतात की आपल्याकडे एकदम काय तो लिमिटेड अमाऊंट असते आणि त्याने ते स्टार्ट करतात ना. येस. सो कमी कॅपिटल पासून आपण स्टार्ट केलं तर आपलं रिस्क ॲपेटाईट जो आहे, आपण कम्फर्ट झोन मध्ये नसतो ट्रेडिंग करताना. आपण आत्ताची जनरेशन काय करते, 50,000 कॅपिटल आईवडिलांकडून घेऊन येतील किंवा स्वतःची 50,000 सेव्हिंग झालं की डायरेक्ट 50,000चे 1,00,000 करण्यासाठी ते लोक डायरेक्ट फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग करतात. ते ऍक्च्युली चुकीचं आहे. माझं म्हणणं की ते व्यवस्थित तुम्ही कुठेतरी एक सिस्टमॅटिक 12-15% ग्रो करा. इव्हेंच्युअली त्या कॅपिटलमधनं तुम्ही हळूहळू फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग जी आहे कोणी करायला हवी आहे की ज्यांचा 8-10 लाखाचा कॉर्पस आहे, त्यामध्ये तुम्ही त्याला हेजिंग टूल म्हणून यूज करा. एक फुल टाइम ट्रेडिंग म्हणून मी नाही सजेस्ट करणार, कारण हे मी नाही म्हणत आहे. सेबीचा जर डेटा बघितला तर 90% ऑफ ऑप्शन्स, फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडर आर लुझिंग मनी इन द मार्केट. सो मला हेच म्हणायचं आहे की डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंट आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग जे आहे त्या खूप रिस्की असेल आणि त्यापेक्षा तुम्ही इव्हेंच्युअली डिसिप्लिन पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करणं आणि इनफ वेळ देणं आणि थोडा पेशन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ओव्हरनाईट पैसे नाही बनत शेअर मार्केटमध्ये. सो मी पण आता जर बघितलं, मी माझं स्वतःचं ऑफिस घेतलं आहे, बरेच अचिव्हमेंट्स केलेत फायनान्शियल, पण या इन्व्हेस्टमेंट्स मी कुठेतरी 2007 खूप जुन्या केलेल्या आहेत. त्यामध्ये त्याचे फायदे मला आत्ता बघायला मिळत आहेत. सो फ्युचर्स अँड ऑप्शन्स माझं सगळं करून झालेलं आहे. सो मी असं नाही म्हणणार पैसे बनत नाहीत, बट त्याला एक हेजिंग टूल म्हणून बघा. फिक्स्ड इन्कम स्ट्रॅटेजीज त्यातला तुम्ही यूज करा, बट त्याला एक गॅम्बलिंग 5,000चे 10,000 करण्यासाठी त्या पद्धतीनं तुम्ही त्याला बघू नका. एक पैसे कमवण्याचं फुल टाइम साधन म्हणून नका बघू. हा माझा एक ऑनेस्ट आणि प्रामाणिक सल्ला असेल सगळ्यांसाठी. आता आज सध्याचं स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही बघितली तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जातात की आम्ही तुम्हाला महिन्याला 2% देऊ, 5% देऊ, 10% देऊ. माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की अशा गोष्टींना बळी पडू नका. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये कोणाकडेही ॲडवायझरकडे इन्व्हेस्टमेंट करताना किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताना पण एक गोष्ट क्रॉस चेक करा की ते सेबी ऑथेंटिकेटेड आहे का नाही. ओके. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ते जर केलं तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला रिस्क नाही आहे. तुम्हाला रात्रीची शांत झोप हवी असेल आणि ते कसं चेक करायचं, समजा तुम्ही आज म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा मग तुम्ही तुमच्या ॲडवायझरकडे चेक करा की हे सेबी रेग्युलेटेड ऑप्शन्स आहेत का नाही. मार्केटमध्ये PMSs असतात, म्युच्युअल फंड्स असतात, काही डायरेक्ट मॉडेल पोर्टफोलिओज पण असतात. तर अशा ऑप्शन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली कधी पण चांगली. आपल्याकडे खूप जण आजूबाजूचे, मला मागच्या महिन्यामध्ये 10% मिळाले, माझ्या ॲडवायझरनी काढून दिले. मला एक ओळखीचे भेटले, ते मला महिन्याला 5% देतात. पण इव्हेंच्युअली 2 वर्षामध्ये मी बघितलं की खूप जण येतात, त्यांना मी पहिले डिस्करेज करते की असं फिक्स्ड रिटर्न पहिल्याला 5% आणि 10% काढून देणार असतील तर तसे ऑप्शन्स खूप रिस्की असतील आणि त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन नसेल. सो अशा गोष्टींच्या बळी पडू नका. तुम्ही त्यापेक्षा एक 12 ते 15% मिनिमम डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट जरी केली म्युच्युअल फंड्समध्ये वगैरे, ते सुद्धा इनफ आहे. कारण ते सेबी ऑथेंटिकेटेड आहे. कारण तिथे 100% ट्रान्सपरन्सी आहे. ते लोक काय करतायत काय नाही सगळे डिस्क्लोजर असतात. सो अशा गोष्टींना माझ्या आत्ताच्या व्ह्युअर्सला एक खूप चांगला प्रामाणिक सल्ला असेल की तुम्ही अशा गोष्टींच्या बळी पडू नका. सो कधी पण ऑथेंटिकेटेड आहे का नाही हे डबल क्रॉस चेक करूनच इन्व्हेस्टमेंट करा. आणि आता अपार्ट फ्रॉम दिस मला आणखी एक सल्ला द्यायला आवडेल लहान मुलांना. आत्ताची जनरेशन, या जनरेशनला जर बघितलं तुम्ही तर आत्तापासून इन्व्हेस्टमेंट्सच्या हॅबिट तुम्ही लावायला हव्यात, सवयी लावायला हव्यात. माझ्या मुलाचं मी पहिल्यापासून, तो जेव्हा 1 वर्षाचा झाला होता, त्याच्या नावाने काही शेअर्स घेतले, काही म्युच्युअल फंड्स घेतले. त्याच्या प्रत्येक बर्थडेला त्याला आता जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी त्याला शेअर्स गिफ्ट करते. आता मागच्या 3 वर्षामध्ये जर बघितलं तर शेअर्स त्यांनी स्वतः शॉर्टलिस्ट केले. सो आत्तापासून त्याला पोर्टफोलिओ बनवायला शिका. कारण की वॉरन बफेचं खूप कॉमन एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल आहे की ज्याने एवढी मोठी वेल्थ क्रिएट केली आहे मार्केटमधनं. आणि सो दॅट आपण आत्तापासून आपल्या मुलांना सवय लावायला हवी. जर का तुम्ही पॉकेट मनी 1,000 रुपये देताय तर त्याला म्हणा 500 रुपये त्यातले इन्व्हेस्ट कर, स्वतःच्या नावाने स्टॉक्स घे.
किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाक. सो ही हॅबिट जर त्यांना खूप कमी वयात लागली तर त्यांना एक इन्व्हेस्टमेंटचा खूप छान सेन्स येईल. बरोबर. सो मला हे आत्ताच्या आणि विशेष म्हणजे त्यांना जर शिकवायचं असेल तर आधी स्वतःला शिकावं लागेल. सो तुम्हाला स्वतःला पण एक्सपिरियन्स करावं लागेल. सो तुम्ही पण एक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करावी असं मला वाटतंय. येस. आणि आजच्या पॉडकास्टमधून आपण हाच मेसेज कन्वे करू की आजपासूनच आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. आत्तापासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. पेशन्स ठेवा. मी एकच सांगेल ऑनेस्टली की ओव्हरनाईट पैसे नाही बनत कुठेही. जितक्या स्पीडनं तुमची गाडी जाणार तितक्या स्पीडनं ती ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस आहेत. सो वॉरन बफेचा पोर्टफोलिओ जर बघितला तर कंपाऊंडिंग ग्रोथ ओन्ली 16% आहे. तर तुम्हाला तेवढं पण स्पीड जरी मिळालं तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तरी पण इनफ आहे. सो खूप रिस्क घेऊन खूप वेळ देऊन त्यामध्ये फुल टाईम ट्रेडिंग किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स करण्यामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही तुमचा कोर जॉब करा, शिकण्यामध्ये भर द्या, लर्निंगवरती फोकस करा आणि ही जी इन्व्हेस्टमेंट्स आहेत या डेलिगेट करा. जे लोक एक्सपर्ट आहे, जे लोक हे फुल टाईम काम करतात अशा लोकांना डेलिगेट करा आणि तुम्ही निश्चिंतपणे त्याचे काय म्हणतात त्याला फायदा घेऊ शकता. ओके. तर आणि जर समजा हा पॉडकास्ट बघून जर काही लोकांना काही क्वेश्चन्स असतील तर तुझं ऑफिस वगैरेचं काही सांगू शकतेस तू किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर? येस, माझं पिंपळे सौदागरला माझं स्वतःचं ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि तिथे माझी टीम पण आहे आणि माझी वेबसाईट पण आहे ARTradeWorld.com. याच्यावरती पण तुम्ही मला आणि बाकीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन आणि कमेंट्स मध्ये देऊन टाकू. ओके. येस. तर थँक्यू सो मच अश्लेषा. धन्यवाद योगेश, मला इथे बोलवल्याबद्दल. खूप छान संधी मिळाली आहे आणि आय होप मी काही आज पब्लिकला माझ्या एक्सपिरियन्स मधनं काही सांगू शकले तर मला याच्यापेक्षा जास्त छान वाटेल. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके.